हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. तुमचं कावळे किचनमध्ये आज स्वागत आहे. मी आज तुम्हाला मुळ्याची शेंग बनवून दाखवणार आहे. त्यासाठी हे मसाले घेतलेले आहेत. लसूण, खोबरं, अद्रक हे मी आता वाटण करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात जिरे, मोहरी घालून घेत आहे. आता जिरे, मोहरी व्यवस्थित गरम झालेली आहे. त्याच्यात मी मसाले टाकत आहे. आता मसाले टाकून घेतलेत. व्यवस्थित त्याला मिक्स करून घेत आहे. त्यात काळा मसाला, धने, जिरे पावडर, लाल तिखट, हळद घालून घेत आहे. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि शेंग घालून घेतली. त्याच्यात ती शेंग व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता शेंग व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता भाजलेले शेंगदाण्याचं कूट वगैरे त्याच्यात घालून घ्या आणि व्यवस्थित आता त्याला मिक्स करून घ्या. कूट घालून झालेला आहे. मिक्स व्यवस्थित झालेलं आहे. मी त्याच्यासाठी गरम पाणी करून घेतलेलं आहे. ते गरम पाणी आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं. 10 मिनिटात आपली भाजी तयार आहे. खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे. त्याच्यासाठी भाजी आवडलीच तर शेअर करा, लाईक करा. नमस्कार.